श्री स्वामी समर्थ. चला, आज मी तुम्हाला माझा 8वा पाठ सांगणार आहे. 8व्या पाठमध्ये बरंच काय सांगेन, तर बरंच काय म्हणजे विसरत असेल तर मी नंतर नक्कीच सांगेन. कारण कसं आहे, आता दिमागवर जोर करायला लागतोय, तर दिमागमध्ये सगळं मला आठवायला लागते. तर मी एंट्री कशी मारली, कशी काय गेली, कशी कोर्टला जायची, कोर्टमध्ये गेल्यानंतर मला सांगते कोण लोक मला भेटायची, काय लोक बोलायची, काय नाही, हे सगळं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. त्याच्यानंतर तिथं पाळी आल्यानंतर काय होतं, त्याच्यानंतर मग मला कुणी असे कमेंट केलेले आहेत, लाईव्हवर कमेंट केली ती. त्याच्यानंतर दवाखाना म्हणजे कसा असतो कसा नाही, त्याच्यानंतर म्हणजे लोक नवीन तिथं एंट्री मारल्यानंतर त्या लोकांची काय हालत असते. जर तुम्ही नवीन तिथं जाताय, नवीन ॲडमिशन त्याला बोलतात नवीन, तर त्याचं प्रोसिजर काय असतं, म्हणजे त्याला काय काय ट्रीटमेंट तिथं देतात. म्हणजे जसं आता मी तिथं मी गेली तर मला तिथं ट्रीटमेंट काय दिली त्यावेळेस, आणि आताचं ट्रीटमेंट काय आहे हे सगळं तुम्हाला सांगते. पहिलं कसं होतं आणि आताचं कसं होतं. कसं आहे, जसं जसं वेळ येईल तसं तसं तिथं सगळं बदलतंय जरा, हे पण लक्षात ठेवा. तर तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करते मी. आणि गुन्हा करताना सुद्धा तुम्ही 10 वेळा विचार करून गुन्हा करा, कारण की खूप कठीण दिवस आहे तिथले. तुम्हाला हे सगळं का सांगते, कारण की जे मी बघितलं ते तुम्ही बघायला नाही पाहिजे. बरोबर आहे का नाही. खूप लोकांना खूप घाण सवय असते, काय असते म्हणून की चल काय होणार आहे, मी पैसे भरून बाहेर येणार. पैसा काहीच नसतं. पैसेवाले सुद्धा लोक तिथं सरत्यात. त्याच्याकडे खूप सारा पैसा आहे माहिती आहे. तेच लोक सुद्धा तिथंच आहेत, 5-5, 6-6, 7-7 साल वर्ष तिथं आहेत. त्यांच्या मनातलं आणि त्यांच्या दिलमधली बातमी समजते. म्हणजे त्यांच्यापाशी मी राहिली, त्यांच्या संग मी बसून खाल्लं पिलंय. बरं बॅरत अलग आहे, पण त्यांच्या संगती माझ्या गप्पा गोष्टी होत्या, आणि त्यासुद्धा मला चांगल्या वळखतात, मी पण त्यांना चांगली वळखते. तर मला एवढंच सांगायचं आहे, कारण की हो का, गुन्हा करा, पण दुसरी गोष्ट मला एवढंच म्हणायचं आहे, काहीच गुन्हा करू नका, कसलंच करू नका. जर तुम्हाला असं वाटतं की आता खूप राग आलाय, राग आल्यानंतर थोडंसं दिमाग शांत ठेवा, डोक्यावर तेल टाका, डोकं शांत होतं जरा माहिती आहे. हां, नवरत्न तेल खूप छान तेल आहे. मी तिथं पार्लर शिकली ना, मी कधी नव्हतं लावलं नवरत्न तेल, कधीच नव्हतं लावलं. तर तिथं पार्लर शिकताना तिथं पार्लरवर यायची, मी तिथं पार्लर पण शिकलेली आहे आणि शिवण क्लास पण शिकलेली आहे. ते तुम्हाला सगळं मी सर्टिफिकेट दाखवणार आहे, माझ्याकडे सर्टिफिकेट आहे. तर मी तिथं म्हणजे मसाज, तोंडाचं मसाज, डोक्याचं मसाज, हे सगळं ना तिथं शिकवलं. म्हणजे एक मॅडम यायची, ब्युटी पार्लरवाली मॅडम यायची. तिथं आतमध्ये सगळं ब्युटीफुलचं म्हणजे पार्लरचं सगळं सामान आहे. त्या सामानमध्ये आपलं अख्खं काही नाही. तुम्ही तिथं जाऊन तुम्ही माणसांनी जर पार्लर आहे, मी जाऊन मेकअप करीन, मी जाऊन हे करीन, ते काही नाही. असं भेटत नाही. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, हे लक्षात ठेवा. जे टी व्हीमध्ये दिसतं ना ते कधीच नसतं, हे लक्षात ठेवा. आपण टी व्हीमध्ये कसं बघतो, अरे यार मुलाखत अशी असते, अरे यार असं असतं, अरे यार तसं असतं. असं काही नसतं. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, हे लक्षात ठेवा. आता मी खूप व्हिडिओ पाहिले. काय पाहिले, व्हिडिओ पाहिले. त्या व्हिडिओमध्ये म्हणजे ते बिग बॉसमधलंच आहे, पण त्यांच्या हातामध्ये फोन आहे. नाही, हे गलत बात आहे. हातात फोन नसतो. आपल्या हातामध्ये फोन कधीही नसतो. जर तुमच्या हातामध्ये फोन असेल किंवा तुम्ही चुरून आणला असेल तर तुमच्या त्याच्यावर पण कंप्लेंट होणार, हे बी लक्षात ठेवा. आतमध्ये फोन अलाउड नाही. एक डब्बा फोन असतो, कॉईन टाकण्यावाला फोन असतो, पण तिथं कॉईनवाला पण फोन नाही. एवढंसं स्मार्ट कार्ड बनतं. आपलं आधार कार्ड कसं असतं तसं एक स्मार्ट कार्ड बनवून त्याच्यामध्ये 3 नंबर ॲड करतात. किती? 3 नंबर ॲड करतात. त्या 3 नंबरच्या मध्ये एक आपल्या घरचा असू शकतो, एक आपल्या मित्राचा असू शकतो आणि एक आपल्या वकिलाचा असू शकतो. ती पण त्याचं प्रूफ पाहिजे, तेव्हा ते होतं. आता तर तुम्ही नवीन एंट्री घेता, एंट्री म्हणजे नवीन तुम्ही आतमध्ये जाताय. जसं तुम्ही आतमध्ये, आता तुम्हाला मी सगळं का सांगते, तुम्ही म्हणता मला 8वा पाठ सांगायला लागली, पण हे सगळं तुम्हाला मी सांगते कसं होतं कसं नाही, हे सगळं सांगते. ठीक आहे. आणि मग नवीन एंट्री म्हणजे फर्स्ट जाणारी लोकांचं कसं असतं, ठीक आहे, ते पण तुम्हाला सांगते. आणि तिथं जास्त वेळा गेलेल्या लोकांचं पण कसं असतं हे पण तुम्हाला सांगते. ह्याच्यामध्ये पण आहे, सांगण्यासारखं आहे. ठीक आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला असंच काय रिअल सांगणार आणि खरं सांगणार. ह्याच्यामध्ये काय बनवट नाही, काहीच नाही, आणि माझ्या मनाचं काहीच मी सांगत नाही. जे माझ्या डोळ्याने बघितले, जे माझ्या कानाने ऐकलंय ते तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करते. बरोबर आहे का नाही. ह्याच्यामध्ये मी माझं मनाचं काहीच सांगत नाही. आणि का सांगू, कशाला सांगू, मी असं फोटो का बोलू. बरोबर आहे का नाही. जे झालं ते तुम्हाला सांगते. माझ्याकडे कसं आहे, असं रोग बाय ठोक बोलणं माझं आणि खरं बोलणं.
बरोबर आहे का नाही? आता मला सुद्धा तिथं खूप त्रास होता. माझा पण त्रास मी तुम्हाला सांगणार आहे. मला कुणी त्रास दिला, का दिला, कशामुळे दिला, हे पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, तर आता ऐकून घ्या. आपण आता जो मार्ग म्हणजे एक लाईन बोलते ते लाईन पूर्ण करू आणि दुसऱ्या लाईनला पूर्ण करूया. ठीक आहे, असं करूया. कारण मी कमसोच होती, बोलता बोलताना मला सुचत नाही. बरोबर आहे का नाही? आता मी ते बोलण्याचा प्रयत्न करते की न्यू ॲडमिशन. न्यू म्हणजे तुम्ही फर्स्ट टाइम तिथे जाणारे लोक. खूप लोक जातात, त्यांना असं वाटतं की असं आहे तसं आहे. जायच्या वेळेस पैसे घेऊन जात जावा. पहिला सवाल, पैसे संगती हातात घेतले चालतात आणि तिथे जाऊन गेटपाशी जाऊन ते पैसे त्यांना सांगायचं. आपल्यापाशी काय वस्तू आहे काय नाही ते आपल्या विचारतात. तुमच्याकडे काय काय आहे तुम्ही ते सांगा. तर तुम्ही ते सांगायचं, हो माझ्याकडे आहेत पैसे, किती आहेत किती नाही ते त्यांना द्यायचं. तुमचं 5,000 असू, 10,000 असू, 1 लाख असू, 10 लाख असू, किती बी तुमच्याकडे असेल तर ते गेटवर जमा करायला गेटवर जमा करायचे ते पैसे. ठीक आहे, पैसे घेऊन आतमध्ये जायचं नाही, त्याच्यावर पण केस बनते. लक्षात ठेवा, पैसे घेऊन आतमध्ये जायचं नाही. पैसे आपल्या हातात असते. गेटवर सांगायचं, मॅडम माझ्याकडे एवढे पैसे आहेत, हे माझे पैसे. मग ते तुमचे पैसे घेणार, डायरीमध्ये लिहिणार आणि त्याची तुम्हाला एक रसीद बनवणार. रसीद म्हणजे की तुमच्याकडे एवढे पैसे आहेत, तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर काही तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकता. 1 मिनिट, ते तुम्ही मागवू शकता आतमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही आता खूप घाबरता, म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर एवढ्या बायका, एक पल्ला तो पागलखानाच म्हणायला लागला. एवढ्या बायका सांगायला नको. त्या बायका आतमध्ये असं आपण एंट्री मारली की त्या बाया कोणाचा रुवा बघ, कोणाचं हे बघ, कोणाला हे कर, कोणाला ते कर, कोणाला झगडा कर, कोणाला काय बोल, कोणाला काय बोल. नवीन आलं काय ग, तू कशामध्ये आली, कोणत्या केसमध्ये आली, अच्छा अच्छा ठीक आहे, इकडे इकडे बाय, इकडे 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 इकडे. तिला बोलवून घेणार. मग तिचं त्याचं प्रश्न तिला विचारणार, काय ग काय केलं होतं तू आतमध्ये आली, असं तिला. म्हणजे काय काय दादागिरी बायका आहेत तिथं, दादागिरी करणाऱ्या बायका तिथं बसतात आपल्या, ते बोलतात. काय सांगू तुम्हाला, ते पण मी सांगेन. मी तिथं दादागिरी करत होती का नव्हती ते पण सांगेन. मी खोटं नाही बोलणार आणि माझा कसा उभा ठोक बोलणार. मी सांगते, इतर बायकांचं सांगते. मग त्या बोलणार, अगं आजा इकडे 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 इकडे. हिंदी असेल ते हिंदीमध्ये बोलणार, मराठी असेल ते मराठीमध्ये बोलणार. चांगल्या चांगल्या बायका आल्यात. तुम्हाला माहिती आहे ती मध्ये झालं होतं, सलमान खानच्या घरी एक बाई पोरगी गेलेली, बेल मारत आलेली, ती सुद्धा होती माझ्या संगती. माहिती आहे, निशा नाव होतं तिचं, निशा. एवढी पागल होती ती, सांगायला नको ना. खूप म्हणजे खूप बेकार होती. रातभर पुन्हा झोपून देत नसायची. काय म्हणायची, बोंबलायची, मला घरी जायचंय. एक दिवस बायकांनी तिला समजून घेतलं. ठीक आहे, ते पण तुम्हाला सांगते. हे मुद्दा सांगायसारखं आहे, सांगणार मी तुम्हाला. मुद्दा ऐका, पण थांबा, हे पूर्ण माझं बोलणं पहिलं होऊन द्या. मग नंतर ती एंट्री आली. ते आल्यानंतर तिला विचारलं, काय बाई तू कोणत्या केसमध्ये ग बाई, असं तसं. मग तिला हे सगळं ती लढणार. लढल्यानंतर मग तिला म्हणणं, तिला हमदर्दी देणार सगळेजण. नको, सुटणार सुटणार, 4 दिवसात सुटणार तू, सुटणार सुटणार. भलं तिला 8 दिवस काय, तिला महिना काय, तिला वर्ष लागून द्या. त्या बाईला सगळेजण तिथं हमदर्दी देतात की नाही 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 तू लवकर सुटणार, काहीच नाही, हे काहीच नाही, 2-4 दिवसाची केस आहे, सुटणार सुटणार, असं तिला हमदर्दी देतात. हमदर्दी तिथं खूप आहे, हे लक्षात ठेवा. आणि प्रेम पण खूप आहे आणि खूप ते पण खूप आहे. ते ऐका. मग तिला मग आतमध्ये आल्यानंतर तिला म्हणणार, काय ग, मग ठीक आहे आता चहा भेट. 3 वाजले, ती 3-4 चहा घे. 3 वाजता असेल तर 3चा चहा घ्यायला सांगतात तिला. जेवण येतं 4 वाजता, जेवण बिवण घे, खा पी. पण त्या बाईची हालत अशी असते की ती जेवण घेऊन खाऊ नाही शकत. निदान ती नवीन बाई आलेली 2 दिवस तर निदान ती जेवत नाही, सारखं तिचं लढणं चालूच असतं. खरं सांगते, माझं पण तेच हालत होतं. मी कशा खोटं बोलू, मी पण लढायची पडायची. काय करणार, कुणाला सांगणार, तिथं कोण नसतं. तिथं तुम्हाला कोणी नाही बाहेर काढणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही तिथं लढा, परा, मरा, जरा काय बी करा, अजिबात नाही. तुम्ही जर जेवत नसन 4 दिवस तर एखादी बाई बोलन, अगं जेव ग बाई, तुला जगायचं ग तुझ्या लेकरा बाळासाठी, तुझ्या लेकरा बाळाला कोणी नाही तुझ्याशिवर ग बाई 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 बाई, अशी जागा आहे. काय सांगू तुला, तिला सांगा, तिला हमदर्दी देणार. मग ती खातच नसणार. मग मॅडमला जाऊन सांगायचं. मग मॅडम तिला ए खा ग बाई, करताना तुम्ही हवा विचार करत जावा, मग इथं येत जावा. आम्हाला काय एवढंच काम
ते हॅन करत बसतात, माहिती आहे. मग त्यांचं बरोबर आहे ना. त्या प्रत्येक बायला जेवाय घालत बसणार, त्यांना जवळजवळ 500-600 बायका सांभाळायच्या. विचार करा. आणि रोज ना काय पुन्हा हिचं भांडण तिचं भांडण असतं. त्याच्यानंतर मग ती बाईला मग दुसऱ्या दिवशी सकाळच्या पारी होतं. सकाळच्या पारी ती आता रात्र ती कशी ना कशी घालवती. एका लादीवर एवढीशा जागेवर तिला एक चादर, एक थाली, एक वाटी, एक ग्लास, 2 वाट्या, एक ग्लास आणि बिस्तर देतात. त्याच्यामुळे तू जेवण कर ना, तिला काय पण कर, तिला झोप, आता नको झोपू दिलं. हां, एक बॅलन्स सांभाळणारे एक बाई म्हणजे तिला असतं 15-15 दिवसाचं असतात तिथं. कुणी पण बनतं, असं काहीच नाही की नवी बनवू का जुनी बनवू, पण जास्त करून जुन्या लोकांनाच बनवतो. कारण त्यांना रूल माहीत असतो. रूल कसा असतो, रूल माहीत असतो त्यांना की काय असतं रूलमध्ये. आणि एखादी टायमाला जर नवीन बाई असेल आणि ती नवीन बाई काहीतरी हरकत करत असेल तर जुन्या बाईला मॅडम म्हणते, काय ग तुला माहिती आहे ना रूल काय, सांगा येत नाही का तुला, असं तसं. मग मॅडम ती बोलतात असं. ती बात बी बरोबर आहे, सांगतात एकामेकीला, पण कोणी ऐकत नाही. मग ती म्हणते, मॅडम तिला मी सांगितलं पण तिने ऐकलंच नाही, त्यात माझी काही चुकी आहे. बात बरोबर आहे काय. ती जर नवीन आहे आणि जुनी आहे, तिने काही ठेका नाही घेतला प्रत्येक बाईला वील सांगायचा. बरोबर आहे का नाही. सांगे ना, एकदा सांगेल, 2दा सांगेल का 10 वेळा सांगत बसणार. आता तिथं बाथरूम कसे आहेत, 4 बाथरूम असतात, 4 टॉयलेटला. पण टॉयलेटला 4ही बाथरूम चालू नाहीत. या 50-60 बायकांमध्ये 4 बाथरूम असतात, पण ती 4ही बाथरूम चालू नसतं. एक केचप, एक पकप, एक केचप, एक चालू असतं. मग एकामध्ये माहिती आहे ना तुम्हाला कसं असतं. 50 बायकांची सकाळची घाय असते, 6 वाजता बायकांना उठवतात. त्याच्यानंतर बायकांचा चालू असतो. मग हे तिन्ही केचपमध्ये, म्हणजे केचप म्हणजे कसं पेचप का केचप, तर ह्याच्यामध्ये जसं सुसूला जायचं आणि ह्याच्यामध्ये टॉयलेटला जायचं. जर तुम्ही ह्याच्यामध्ये गेला, ह्या तिन्हीमध्ये केचपमध्ये काय ह्याच्यामध्ये काय गेला तर तुम्हाला ते साफ करणं गरजेचं आहे. हां, दंडा घेऊन ते साफ करायला आवडतात सगळ्या बायका. तू तिथं का गेली, जर तुला सांगितलं होतं तिथं जायचं नाही, तू का गेली तिथं. त्या बायका अशा दादागिरी जुन्या बायका. तुला सांगितलेलं ना आलेल्या बरोबर, त्या बाथरूममध्ये नाही जायचं, ह्या बाथरूममध्ये जायचं, त्या बाथरूममध्ये जायचं, 1 नंबर बाथरूममध्ये जायचं. किती वेळा सांगितलं, तुला ऐकू येत नाही काय ग. चल आता तुला ते साफ करायला लागेल आणि करणं गरजेचं आहे. तिला जर सांगितलं ती डोक्यात का होत नाही. बात बरोबर आहे ना. ते झालं. त्याच्यानंतर मग सकाळच्या पारी होती. सकाळच्या पारी झाल्यानंतर, सकाळच्या पारी चहा नाश्ता झाल्यानंतर एक असते बघा, म्हणजे डॉक्टरच्या हाताखाली काम करणारी, म्हणजे तिथंच म्हणजे बायका राहतात ना. जसं मी पण होते तिथं, मी पण काम करू शकते. जसं डॉक्टरच्या दवाखाने द्यायला, पण तिथं कसं भविष्यवाल्यात होत्यात बायका. कुणी कुणाला गोळी देऊ नाही शकत. गोळी दिली तर ती तुमची जिम्मेदारी. मग तिथं ती सकाळच्या पारी एक मॅडम म्हणते, सॉरी, एक बाई येते, जुनीच आहे ती, पण ती म्हणजे कोण कोण नवीन आहेत ग, चला पटपट नाश्ता करा आणि पटकन खाली या, चला लवकर, ती अशी बोलते. म्हणजे एक नंबर बॅरेतला ती थुट्यात तिथं तिला. तर सगळ्या नवीन लोकांना तिथे 1 नंबर बॅरेतला थुट्यात. मग ती येते, मग नाश्ता, कोणाचा नाश्ता, जर सगळ्यांनी नाश्ता केला ना तर चला पटकन, चला लवकर चेकिंगला चला. मग ती चेकिंगला तिथं सगळ्यांना बोलून आणायचं. मग एखादी बाई काय असती, वर असते, कुठं खाली असते, मग त्यांना सगळ्यांना शोधायचं. मग जुने असतात आपलं, तर मी पण तिथं जुनी झाली होती. मग मला स्मिता एक काम करणार, ती नवीन कालची बाई आली बघ, ती वरती गेली तिथं मुलांना हे करणार ते करणार. मी तिथं खूप हेल्प करायची. का तर मला एक्सरसाइज करत होती मी, भाग के, म्हणजे वरनं खाली आणि खूप मी फिटमध्ये आहे. काय करणार, माणूस शेवटी काय होतंय, बिजी राहायला बघतं. टेन्शन असल्यानंतर माणूस काय राहतं, बिजी. मी स्वतःला बिजीत व्हायची. मग मी जायची, बोलत सांगायची. अजून इतर लोक पण बायका करायच्या काम. त्याच्यानंतर त्यांना घेऊन जायचं, मॅडमसमोर उभा करायचं. मग नंतर राऊंड येतो. पहिला मॅडमजवळ उभा करायचं, मॅडम हे असंच आहे तसंच आहे सांगायचं. त्याच्यानंतर मोठे सर येतात, राऊंड त्याला म्हणतात. त्या राऊंडमध्ये त्यांना विचारतात, तुमची केस कोणती, असं तसं काय तुम्ही काम काय करता, हे सगळं त्यांचं बायोडाटा तयार होतो. सर त्याला विचारतात, तुम्हाला तुम्ही चौकीमध्ये होता, तुम्हाला मारलं का, तुम्हाला हे काय केलं का, असं तसं सगळं त्यांना विचारतात. त्यांची ती हे असते का, तर उद्या ते बिग बॉसमध्ये आल्यानंतर त्यांना काय दुखत असेल किंवा काय झालं असेल किंवा आहे, पण त्यांची पण ते बिग बॉसमध्ये यायच्या आधी पण चेकिंग पूर्ण करतात. एक कोरोनाची चेकिंग करतात, रक्त तुमचं बाहेरचं बी चेकिंग करतात, आतमध्ये आल्या बंद नंतर चेकिंग होतो. मग ते झाल्यानंतर ते राऊंड झाल्यानंतर राऊंड जातो. त्याच्यानंतर जेवण येतं. तर नवीन लोकांना पहिलं जेवण देतात. नवीन लोकांना, बाबांनो नवीन लोकांना पहिलं जेवण द्या, जुन्यांना साईट लावा, चला नवीन लोकांची लाईन लावा, चला पटपट अशी ते लोक बोलतात. मग मी पण ती लाईन लावायची कधी कधी.
मी पण म्हणजे चला ऑटो हटाओ, जुना लोग साइड में ऑटो चलो, नए लोग की लाइन लगाओ चलो, मी पण करायची. मी स्वतःला बिझी ठेवायची, खोटं नाही बोलत. मी तिथं खूप हेल्प केलेली आहे आणि मी म्हणतात ना, मी माझं ते सांगू नाही शकत, म्हणजे माझी मी स्वतःची तारीफ नाही करू शकत, बरोबर आहे का नाही. आणि तिथं ना मग मी ती लाल, चला ते जाऊन जातं, माझी मी तारीफ काय करू. माका शेवटी म्हणते माझं लाल, तसं काम झालंय माझं, तसं नको मला काय, ठीक आहे. मला काय कॅरेट नको, काय नको, मी ते सांगते, जे मी केलं ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते, ठीक आहे. मग नंतर ते साईडला होतेच, नंतर ते नवीन लोकांना जेवण देतात, नवीन लोक जेवण घेतात, कोणी घेतं कोण नाही घेत, ते जेवण बघून म्हणतात नको मॅडम आम्ही जेवत नाही, भूक नाही, असं ते बोलतात, बिचार धरून परत बोलतात. मग जेवा किंवा नका जीव, पण तुम्हाला खायला लागेल, दवा खायची म्हणजे खाणं गरजेचं आहे, बरोबर आहे का नाही. मग कोणतं बिचारे खात्यात, कोण नाही खात, कोण 2 दिवस खात नाही, कोण 1 दिवस खात नाही, कोण 4 दिवस खात नाही, काय करणार शेवटी पोटाच्या आगीला ते पण खाणं गरजेचं आहे. भूक लागल्या माणूस काय पण खात आहे, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग ते जेवण कसं का असणार, मी पण खायची ना, मी पण 4 दिवस नाटक केलं, मी नाही खाऊ शकत आहे असलं जेवण, मी नाही असलं खात, हे असलं खरकाटं पाणी नाही खाऊ शकत, असला खरकाटागत चहा नाही पिऊ शकत, मी पण केलं. पण शेवटी ते मला 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 करून प्यायलाच लागतं. ते मंदिरापाशी कशी लाईन लागते तशी लाईन लावायची, थाली वाटी प्लेट घेऊन तिथं असं एकीमागेच्या असं लाईन उभा राहायचं, असं करून कोणते उभा राहायचं. हे तू बोला आली, चल मागो असं. जर आपण कुठं मध्ये घुसलो, तू मागून टाली, मग आता ती माझी मैत्रीण आहे, तिचा मी नंबर लावलाय, तुला माहिती आहे का, ये ग ये, माझ्या मोरे ये, अशा तिथं बायका करतात. मग ते नवीन असू, नवीन जास्त कोण करतात, जुन्या जुन्या म्हणजे तुला माहिती आहे का, तिचा मी नंबर लावलाय, मग ती गप्प बसते. मग एका टायमाला तिचा नंबर नका का लावा, पण खोटं बोला, पण रिटून बोला, असं आहे. दादागिरी खूप करतात बायका पण तिथं, ते पण तुम्हाला सांगते. तेव्हा विचार करून जावा, तिथे नरकामध्ये कोणतीही गोष्ट करताय तर विचार करा, मग नरकामध्ये जायचा विचार करा. नरकामधून बाहेर लवकर येत नाही. बघा माझ्याकडं एवढी गणगोट असून काय कामाचं, एक नाही कामाचं, बरोबर आहे का नाही. काय म्हणायचं तेव्हा विचार करून करा कोणतीही गोष्ट. तिथं लय नरक आहे, नरक माहिती आहे का. नरकात तुम्हाला राहायचं असेल तर करा, काय करायचं ते करा. नरक आहे तिथे नरक. माणूस 10 वेळा विचार करतो. आता मला काय ना 50 लोकांचा मेसेज येतो फेसबुकवर. बापरे, मी फेसबुक खोलून बघितलं, बापरे दुनियाभरचे मला मेसेज आहेत, दुनियाभरचे मेसेज आहेत, दुनियाभरचे फेसबुकचे रिक्वेस्ट आहेत. किती मेसेज आहेत, किती मी ओपन करून कोणाकोणा रिप्लाय देऊ. मी सगळ्यांना रिप्लाय नाही देऊ शकत, बरोबर आहे का नाही. मग तुम्हाला सांग चला हे राहून द्या साईडला. मग नंतर त्यांचं चेक इन झाल्यानंतर त्यांचं HIV होतं, चेक इन म्हणजे ते खाल्यानंतर मग त्यांना घेऊन जाते ती बाई. ती बाईचं नाव नाही घेत आता. ती बाई म्हणजे चला ग पटपट मग ती थोडंसं गेटच्या बाहेर, म्हणजे आतमध्येच असतं सगळं, आतमध्येच गेटच्या बाहेर त्या साईडला घेऊन जातात. मग तिथं सगळ्याला लाईन्स उभा करतात, त्यांचं रक्त चेक करतात, HIV कोरोना बिरुना काय असं ते झेरे जो ती चेक करतात. मग केल्यानंतर 2 दिवसानंतर ते रिपोर्ट येतो. रिपोर्ट आल्यानंतर मग त्यांना ते सांगतात कुणाला HIV असेल तर त्यांना 2 अंडी दूध असतं तिथं. त्यांना HIV असतात ना ज्या लोकांना, त्या लोकांना तिथं 2 अंडी देतात रोजचे आणि एवढंसं दूध देतात. दूध ती चांगलं असतं, ते स्वतःहून मी बघितलं. दूध चांगलं असतं आणि साधं दूध ते चांगलं असतं, पाण्यागत असतं एकदम. मग ते लोक काय करतात, खात्यात नाही ते विकतात. त्यांना पैशाची गरज असते, त्यांच्याकडे पैसे नसतात. मग ते काय करतात, चोरून करून आपल्या मैत्रिणी विकून टाकतात. आणि मग त्याचं ते लोक कुठं चटणी घे, कुठं भाजी घे, कुठं काय घे, त्याचं ते पैसे घेतात. असं करतात एकदम. ते सगळ्यांचा आपला प्रश्न असतो, सगळं आपल्या पोटासाठी माणूस काय ना काय करतात. तिथं आतमध्ये पण बायका जुळून करतात, काय ना काय करतात एकदम. त्यात आपल्याला काय बोलायचे काही नाही, कारण तो का सगळ्यांना पोट आहे शेवटी. मी समजू शकते, तुम्ही समजू शकताय. तर मग आता म्हणून ह्याच्यात मी कोणाची नावं घेत नाही. मग ते झाल्यानंतर मग ते मग हे झालं, नवीन लोक खूप म्हणजे लढतात, खूप लढतात. जसं मी पण लढत होती. मग त्यांना नंतर आंघोळीसाठी कोणाकडे पैसे असतात तर ती लोक बाई लावतात, कपडे धुवायला, जेवण आणायला, भांडी घासायला, त्याच्यानंतर पाणी भरायला. हे सगळं काम असतं ना आपलं. जेवढं आपलं काम स्वतःच असेल ना तेवढ्या कामासाठी ती लोक बाईत होत्यात. मग सगळं काम, जेवण आणायला 300, पाणी आणि आंघोळीला द्यायला पाणी, आंघोळीचं कपडे धुवायला 1200 रुपये. त्याच्यानंतर 1700-1800 पण असं होतं एकदम. मग त्याच्यानंतर मग ते कुणाचं काय म्हणतात ना, संध्याकाळ चाय येतो, दूध येतो. दूध नाही, संध्याकाळ दूध नाही, चाय येतो. तेच करतात. त्याचं मग 1700-1800 रुपये घेतात ती लोक कामाची, बायका एकदम. मग एकामेकाची कामं करून तिथं बायका भागवतात. आता तुम्हाला दुसरा मुद्दा सांगते. आता तिथं तुम्ही म्हणसाल पाळी आल्यानंतर काय होतं, ते पण तुम्हाला सांगते. तिथं पाळी आल्यानंतर पॅड बी सगळं
मोफत आहे, विकत घ्यायची काही गरज पडत नाही, काहीच नाही. तिथं जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या. तिथं रोक टोक नाही त्या बाटला. हे बात खूप चांगली आहे तिथं. पण एवढंच की पॅड बरोबर नसतात एकदम. पॅड असतात ते बरोबर नसतात, छोटे असतात, चांगले नसतात एकदम. पण आता काय करणार, वेळेला केळं खायची माझं कसं वेळ आहे बघा. तर ते ठीक आहे एकदम. तुम्ही किती पण वापरा, किती पण ते लोक देतात, त्याचं काय प्रॉब्लेम काहीच नाही एकदम. त्याच्यानंतर मला अजून कोणीतरी काहीतरी कमेंट केली होती. एक मिनिट, साधी कमेंट नाही मला बघायला भेटली, खूप शोधले पण भेटलीच नाही. आता एक सांगते. आता तुमच्या नंबर काळी पण असतात, तर त्या नंबर काळीपासून जरा अलग अलग बॅरेटमधून फुटतात, संगतीत होत नाहीत, कारण की भांडणं होतात म्हणून. त्याच्यानंतर आपली कोर्टची तारीख असते 14 दिवसाचं, हेअरिंग म्हणतात, हेअरिंग 14 दिवसाची. तर केस लगेच चालू होत नाही, केसला पण टाईम लागतो. तुम्हाला एक सांगायचं आहे, खूप लोकांना असं वाटतं की बिग बॉसमध्ये तुम्हाला चक्की पिसायला लावतात, तुम्हाला संडास साफ करायला लावतात, तुम्हाला हे करायला लावतात, तुम्हाला ते करायला लावतात. असं काही नाही. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, बरोबर आहे का नाही? असं काही नाही. जर त्याचं तुम्ही ती संडास साफ करत असाल तर त्याचे तुम्हाला पैसे भेटतात. एवढंच की जास्त भेटत नाही, महिन्याला 2000-2200 रुपये असं काय असेल ते भेटतात. ती पण तुमची इच्छा असेल करायची तर करा, नसेल करायची तर नका करू. कचरा उचलायचा मान, झाडू मार मानायचं. आणि तिथं आपण लोक जातो तर तिथं आपल्याला कामं सांगत नाहीत. आपली मर्जी असेल तर तिथं कामं करायची, तुमची मर्जी नसेल तर कोण तुम्हाला काम सांगणार नाही. तिथे असं आहे, तिथं तुम्हाला चक्की नाही, तिथं तुम्हाला काम नाही. तुम्ही काय तिथं सजा काटायसाठी नाही गेलेला, तुम्हाला तिथं फक्त एक तुम्हाला तिथं टाकलेलं असतं. आणि सजाची ते बिग बॉस अलग आहे. ज्याला सजा लागते ना त्याला ते कामं असतात, पण त्याचं ते जेल अलग असतं, सॉरी बिग बॉस अलग असतं, हे लक्षात ठेवा. जसं आता इथं मी होती, मुंबईमध्येच होती मी पण बिग बॉसमध्येच, पण तिथं मला कसलं एक काम बिन कोणी सांगितलं नाही, काहीच नाही. आपली मर्जी असेल ते काम करा, नसेल तर नका करू. तुम्हाला जर समाजसेवी करायची असेल, म्हणजे आता मॅडमच्या हाताखाली जर काम करायचं असेल ऑफिसमध्ये, ते तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी ते तुम्हाला पैसे देणार, 2000, 2200, 1500 काय असेल ती, काय असेल ती XYZ. नाही कधी केलं तर मी कधी घेतलंच नाही. तरी मी मॅडम म्हणायची, मॅडम मला बिना पैशाचं मी काम करीन, मला पैसे काय नको, मला फक्त मी स्वतःला मी बिझी राहायचा प्रयत्न करेन, मी असं म्हणायची. मॅडम म्हणायचे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, मी तर अशी बोलायची. मॅडम माझं कोणत्याही मॅडम सांगा तू काय झालं नाही, काहीच नाही. शिवाय 2 मॅडम शिवाय माझं तू कुणा सांगते झालं नाही, काहीच नाही. आणि मला त्यांना सुद्धा काय आता बोलायचं नाही, कारण मला बोलायचं होतं, पण मी त्यांना खूप काय बोलली असते आतून बनून. पण नंतर असं वाटलं की नको गो बाई, एकतर माझा दगडाखाली हात अटकल्यात, आणि त्या दगडाखाली हात टाकल्यात तर अजून मी काय करत बसली तर अजून ते दगडाखाली अजून चिमून जातात. त्याच्यासाठी मी काहीच नाही केलं, जाऊन दे, परमेश्वर आहे माझ्या संगती, मी म्हणायची. हो का, काय गोष्टी असतात आपल्या. आता तुम्हाला सांगते, हां ते मेन मुद्दा तर राहिलाच बघा, ज्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला तेच राहिलं. पण आता मी तुम्हाला बोलत ते पण सांगते, 2 मिनिटांमध्ये मी साडी घेऊन येते. मेन तो हा मुद्दा साड्यांचा कसा आहे, मला आठवत नाही ना हो काही गोष्टी, तर हे पण तुम्हाला सांगणं जरुरी वाटते. मला हे सांगणं पण जरुरी आहे. तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघताय तो शेवटपर्यंत बघा. आता मी साडीबद्दल तुम्हाला सांगते, 2 मिनिटात मी साडी घेऊन आणली बघा साडी. हे साडी मला भेटलेली आहे बिग बॉसमध्ये, ते पण सांगते कशी भेटली आणि का भेटली. ठीक आहे, सांगते. पहिली साडी तुम्ही बघून घ्या कशी आहे कशी नाही. हे बघा, हे आता साडी खोलली होती माझ्या बहिणीने बघण्यासाठी, तर ना ती पॅकिंग होती साडी एकदम. हे बघा, खूप छान साडी आहे. मी तर साड्या घालत नाही, काहीच नाही, पण विचार करते सवनाला देऊन टाकू साडी. हे बघा, आई असते तर माझ्या आईला मी दिली असते, माझ्या आईला किती छान वाटली असते. माझी आई बुरीपान आहे, तर आईला खूप छान दिसली असती, पण काय हरकत नाही, आई म्हणून माझ्या सुवर्णाला देऊन टाकेन मी. काय म्हणायचंय, हो का, पूर्ण साडी बघा, खोलून दाखवते तुम्हाला. आता माझं एवढं माझा कॅमेरा एवढा मोठा नाही, पण असा करते मी कॅमेरा. 2 मिनिटं, जरा 2 मिनिटं. हे बघा, हे आहे आपला आजचा खोचायचा, असा करून खोचायचं. चला आपण असं खोचून तर बघूया साडी कशी दिसते मला. ठीक आहे, आता याला फरक नाही, काहीच नाही, तर ठीक आहे, चल जाऊ द्या, टाइमपास नको करायला. हे बघा, हे साडी आपली, ठीक आहे, खोचायची. हे बघा, खूप छान साडी आहे. अशी तुम्हाला वाटते की चांगली नाही वाटत, पण खूप म्हणजे खूप कलर खूप छान आहे. तसं आतमध्ये पण व्हिडिओमध्ये पण छानच वाटते. हे बघू शकता, हे बघा, खूप मोठीच्या मोठी आहे. वाव. आणि ही साडी मला कोण दिली माहिती आहे तुम्हाला, ज्यांच्या हाताने घेतली ना त्यांच्या हाताने, म्हणजे मी बघा, हे पल्लू आहे. वाव, मस्त आहे ना पल्लू.
छान आहे ना, बघा खूप छान आहे एकदम खरंच. आणि हे आहे आपला ब्लाऊज पीस. तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये लिहा माझ्या की मी सुवर्णाला द्यायलाच पाहिजे का माझ्या आईच्या बहिणीला द्यायला पाहिजे. हे मला दोन्हीपैकी तुम्ही ज्याचं चांगलं जास्त मत येईल त्याला मी ती साडी देऊन टाकणार. त्याचा पण मी व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय वाटतंय, सुवर्णाला द्यायला पाहिजे का माझ्या आईच्या बहिणीला द्यायला पाहिजे, हे तुम्ही नक्की मला सांगा कमेंटमध्ये. खूप छान साडी आहे. थांबा 2 मिनिटं फक्त मी तुम्हाला सांगते मला कशी भेटली आणि कोणी भेट दिली हे पण तुम्हाला सांगते. 2च मिनिटं मला आता घरी घालून हे करते. हे बघू शकता आपले मोठे व्हिडिओ आहेत, शेवटपर्यंत बघायला सगळ्यांना छान वाटतात. सगळेजण मला बोलतात की स्मिता तुझे व्हिडिओ बघायला खूप छान वाटतात, आम्हाला खूप भारी वाटतं आणि आम्हाला तुझे व्हिडिओ बघितल्याशिवाय चैन पडत नाही. तेव्हा दिवसातनं मी 2-2 वेळा व्हिडिओ टाकते, कारण खूप लोकांचे कमेंट आहेत ताई व्हिडिओ नाही आला, ताई आम्ही व्हिडिओ नाही बघितला. असे मला खूप लोक कमेंट करतात. एवढं प्रेम दिल्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे. आणि तुम्हाला मी माझ्यापासून मी काही लपवणार नाही, जे आहे ते सगळं खरं सांगणार आहे. एक एक गोष्ट आता पण साडेसा मला घरी घालणं. थांबा दे मोठा व्हायला लागला व्हिडिओ. थांबा चला ही घरी झालेली आहे. खूप छान आहे साडी, खूप छान आहे. हे बघू शकता तुम्ही, कलर पण छान आहे आणि साडी पण छान आहे. बघू शकता तुम्ही, हे बघा बघा हे पल्लू आहे. ठीक आहे. तर ही साडी मला ना द्यायची कुणाला, माझ्या आईला देणार होती. आई असती तर आईला दिली असती, पण माझी आई नाही. आणि आईच्या म्हणतात ना माय मरो मावशी जगू, बरोबर आहे का नाही. तर माझी आईसुद्धा आणि माझी आईची बहीणसुद्धा माझ्या आईसारखी दिसते. एक पल्ला विचार केला आई नाही तर निदान माझ्या मावशीला देवावं, मी असा विचार केला. पण नंतर असा विचार केला की बघूया तुमची मर्जी, म्हणजे माझी फॉलोअरची मर्जी असेल तर माझ्या आईच्या बहिणीला देऊया या सुवर्णाला देऊया, कारण तुम्ही माझी फॅमिली आहे, बरोबर आहे का नाही. हाच गोष्ट मी तुमच्या संग शेअर करते. साडी खूप छान आहे. आईची बहीण पण आईच्या बहिणीला पण चांगली वाटेल, सुवर्णाला पण चांगली वाटेल. ठीक आहे. छान वाटते साडी. बघा सगळ्यांना माहिती आहे साडी खूप छान आहे. आणि मला कशी भेटली कशी नाही हे पण सांगितले तुम्हाला. हे बघा मस्त साडी एकदम खूप छान वाटते साडी. तर चला हे नंतर घरी घालीन आणि करून ठीक आहे. तर चला भावांनो, सॉरी मी ज्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवला तेच माझ्या लक्षातनं गेलं एकदम. ठीक आहे. तर हे साडी मला अशी भेटली. एक म्हणजे दादा आले होते, म्हणजे तिथे मोठे पुण्याची एकदम एक कंपनी होती. त्या कंपनीमध्ये पुण्याची कंपनी म्हणजे जसं मी ऐकलं तसं मी तुम्हाला सांगते. तर मोठी कंपनी होती त्या दादाची, त्यांची फॅक्टरी होती. तर ते त्यांची एक साडी शिल्लक राहिली होती. सगळ्या साड्यामध्ये खूप साड्या, कमसे कम 2000-3000 साड्या आल्या होत्या तिथं. एवढ्या साड्या होत्या. ते पण सांगते तुम्हाला, जे ते खरं सांगते, ह्याच्यामध्ये काही बनवत नाही काहीच नाही. गोलमाल बघा गोलमाल. मग आल्यानंतर ती दादा पण तिथे आले होते. मोठे मोठे ज्वेलर म्हणजे असत ना, मोठे मोठे सर हे आले. ते आल्यानंतर त्यांनी तिथं सगळ्यांना खाली बोलवलं, बॅरक म्हणून सगळ्यांना बाहेर बोलवलं. बाहेर बोलवल्यानंतर सगळेजण आपल्या लाईननी बसलेले. जसं शाळेमध्ये आपण कसं बसतो, आपण प्रार्थना करत, त्या प्रार्थना कसं होतं तसं आपण सगळ्यांना लाईनशी उभं बसवतात. बसल्यानंतर माझी आदत खूप छान आहे. मी मागं कधीच बसत नसायची. माझ्या 2-3 मैत्रिणी आणि आम्ही हमेशा मोरच बसायचो. तर मोरं बसायचं. कोणता कार्यक्रम तिथं असायचा, तिथं म्हणजे तिथं सिंगिंग होतं, तिथं ऑर्केस्ट्रा होता, डान्स बीन्स तुम्ही काय असेल ते तुम्हाला काय पाहिजे म्हणजे तिथं ना बघायला घेत ना. तिथलं जेनर खूप छान आहे आणि खूप भारी आहेत. कशा खोटं बोलायचं, जे चांगलं तर चांगलंच. त्याने ते म्हणजे खूप चांगले म्हणजे खूप चांगले आहे सगळ्या. तिथं म्हणजे असं बायका खूप दुःखी असतात आतमध्ये, तर त्यांचं मन रमण्यासाठी खूप काही कार्यक्रम आतमध्ये होतो. एक पल्ला विसरून जातो माणूस की आपण कुठे आहे म्हणून. जेव्हा तर ते 2-3 तास ते कार्यक्रम असतो, नाचायचा मस्तपैकी एन्जॉय करायचा. डीजे लागतो, हे लागतो ते लागतो. हर संडेला तिथे डीजे असतो. सकाळचा 10 वाजता चालू करतात ते 1-1.5 तास पण तशी डीजे असतो. ज्याला काय नाचा त्यांनी नाचा, एन्जॉय करा. हर जगह पे कॅमेरा आहे तिथे, कुठं पण नाचा. हर जगह पे नाचा, कुठं पण नाचा, बिंदास नाचा. मी पण नाचायची, मी कशाला खोटं बोलू. मी नाही म्हणते की मी नाही नाचली बाबा. मी तर खूप एन्जॉय केला. माझी बेल झाली तेव्हा तर मी खूप नाचली. मला सगळे माझे साथ पुदे तेरे बेल हो गए, चल डान्स करेंगे, ढिचक 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 करून डान्स करायची. खूप लोकांनी डान्स केला माझ्यासाठी पण, आणि मी पण केला. आणि लोकांच्या खुशीमध्ये माझी खुशी आहे. तर त्यांची लोकांची बेल पण झाली तर त्यात पण मी खुश राहते. तेव्हा माझी नव्हती बेल झाली पण तेव्हा मी पण त्यांच्यासाठी नाचायची. हे वस्तूच असतं. तर ते साडीचा मुद्दा सांगते. मग हे साडी मला
सुपरिनटेंडंटने दिलेली आहे त्यांच्या हाताने, आणि फोटोसुद्धा काढलेला आहे. ते फोटो त्यांच्याकडे आहेत. मॅडमला सांगून ती मला फोटो मला पाहिजे. मी ते सरांना फोटो मागेन. मी मॅडमला म्हणेन की मॅडम मला ते फोटो हवेत, तर ती नक्कीच मी तुम्हाला ती फोटो दाखवते. सगळ्यांचे फोटो बिल, पण सगळे लोक कोणाचं तोंड बिन नाही दाखवलं. मी तर बाबा माझं तोंड मी दाखवलं. करणार तर दर किस बात का. मी ती साडी घेताना मी फोटो काढला सरांसमोर, असा फोटो काढला. हो का. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्मिताने काही गुन्हा नव्हता केला, काहीच नव्हतं. स्मिताचे म्हणजे म्हणतात ना, आता चला त्याच्यावर तर मी काय बोलू नाही शकत. मग मी फोटो काढली. ती फोटो मी नक्कीच मॅडम कोणतं मी मागू शकते एकदम, तर देतात ती मॅडम. मला दाखवायचं माझ्या पब्लिकला, माझ्या फॉलोअरला दाखवायचं असं कोण, मग ते देतात मला. ते झालं. मग ते सगळेजण तिथं आले होते. ते ज्याची फॅक्टरी होती ती फॅक्टरीने वाटतं सरांना फोन केला की तिथे एवढ्या बायका आहेत, आमच्याकडे एवढं सारे आहेत, 2-3 हजार सारे आहेत, तर आमची अशी इच्छा आहे की तिथल्या बायकांना आम्हाला साड्या द्यायच्यात म्हणून. म्हणजे जे आतमध्ये आहेत ना बायका, त्या लोकांना साड्या द्यायच्या असं त्यांनी सरांना फोन करून सांगितलं. तर सर बोलले ठीक आहे, नो प्रॉब्लेम, काय हरकत नाही, तुम्ही देऊ शकता असं म्हणून. मग त्या साड्या आल्यानंतर ती मोठी सारी लोक आली. त्यांचं स्वागत केलं सगळ्या लेडीजनी टाळ्या वाजवून असं करून. तर सगळ्यांनी सांगितलं हे सारे आलेले आहेत तुमच्यासाठी, तुम्ही आमच्या बहिणी भगिनी म्हणून अशा साड्या द्यायच्या होत्या. तर ठीक आहे. मग सरांनी काय केलं, त्या साड्या चांगल्या 10-12-20 साड्या आपल्या टेबलावर ठेवल्या, टेबल मांडले सगळ्यांना. तर सगळ्यांना बोलून घेतलं खालनं, म्हणजे जे वरती बायका होत्या सगळ्यांना बोलून घेतलं की सगळ्यांना साडी भेटणार आहे म्हणून अशा. मग सगळे लोक खाली आली. आल्यानंतर सगळे लोक आले नाहीत, काय लोक आले, काय लोक नाही आले, काय लोक दुःखात असतात ते लोक नाही आहेत. मग सगळे लोक आले. मी पण आली बाबा. साडीसाठी तर नव्हती आली, पण मला तर साडी कुठं घालते मी, तर मी पण आली. आल्यानंतर माझा ग्रुप जो होता म्हणजे माझ्या मैत्रिणी त्या पण आल्या. आल्यानंतर आम्ही वळीने साईडला बसलो. बसल्यानंतर मग सगळ्यांना मग सांगितलं की साड्या भेटणार आहेत तुम्हाला सगळ्यांना, सगळेजण लाईनने उभा राहावा असं तसं बोलल्यानंतर. आणि हा तुम्हाला एक सांगणार आहे, कोल्हापूरमध्ये मी जाणार आहे. कोल्हापूरमध्ये माझी एक मैत्रीण आहे, नाव आहे जोया करके, आणि नक्की तिला भेटूया. खूप छान माझी मैत्रीण आहे, खूप म्हणजे खूप आहे. तर ती कोल्हापूरमध्ये राहते. कुठे राहते ती मला माहीत नाही, पण नक्कीच आपण तिला भेटूया कोल्हापूरमध्ये. मी जाईन देवीच्या दर्शनाला, तेव्हा नक्की तिला भेटू. खूप छान माझी मैत्रीण आहे, म्हणजे सगळ्यांची चांगली, ती आवडते आहे सगळ्यांची एकदम. खूप जोया नावाची बाई होती एकदम, म्हणजे खूप हे करायची एकदम. म्हणजे बघायला गेलं तर थोडीशी मेंटल होती, पण खूप छान होती. आणि माझ्या सांगितलं खूप चांगली होती बाबा, जाऊन द्या. तर ते विषय साईडला होतो. मग तर तिला साथी पण तिथं होते, ती पण सुटली. ती बाईज्जत बरी झाली आणि सुटली बिचारी. तिला पण खूप चांगलं, देवाला धन्यवाद कोटी की अशा सगळ्या बायका सुटून दे. मग तिला ती साडी म्हटली मला पहिली साडी, अशी ती करायला लागली. तर ती गेली, घेऊन दिली तिला साडी. मग 4-5 बायकांना साड्या द्यायच्या होत्या. तर सर काय बोलले, आम्ही सगळ्या लोकांना साड्या देत बसले तर आम्हाला खूप वेळ लागत, तर आमच्या हाताने 4-5 बायकाला आम्ही स्वागत करून ती साड्या देऊया. तर ठीक आहे. तर म्हटलं 2-3 बायका उठून या म्हणून. मी तर बाबा उठली नाही. आपण तसलं लालची नाही, तसलं काही नाही बाबा, माझी नाही. मी आता चुपचापाशी बसली होती एकदम, आपल्याला नाही पाहिजे. पण सर मला ओळखतात, मी यूट्यूबर आहे, ते सरांना माहिती आहे. सरांनी एकदा बोललेले की म्हणजे असं काय ते विचारायला गेलं तेव्हा सर मला बोललेले आम्हाला इथं कुठे व्हिडिओ बनवायच्यात, इथं असं कुठे असं मला असं बोललं. तर मी समजून गेले की सर मला ओळखतात. आणि एकदा मला काहीतरी ऑफिसमध्ये बोललं होतं. सर बोलले की स्मिता, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कधी असा विचार केला होता की तुम्ही इथे येता म्हणून. म्हटलं नाही सर. तेव्हा पण माझ्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलेलं. मी म्हणजे ह्याचा भाग मी नंतर तुम्हाला सांगेन, ठीक आहे. ह्याचा भाग मी नंतर नक्कीच सांगेन, ठीक आहे. ह्याचा मी बनवेन 9व्या पार्टमध्ये हा नक्की सांगेन काय झालं काय नाही, ते तुम्हाला नक्की सांगेन मी, ठीक आहे. आता थांबा, कारण मोठा खूप व्हिडिओ होतो एकदम, ठीक आहे, कारण की जास्त मोठा नाही पाहिजे मला व्हिडिओ. मग नंतर आहे ना ते साडी भेटली. हां, 4-5 लोकांना साड्या वाटल्यानंतर मी तर चुपचाप बसली. मी नाही बाबा ती लालची गट उठून गेली साडी घ्यायला. मग ती गेली, कोणी लालची नाही तिथं, म्हणजे सगळ्यांना म्हणजे 4-5 लोकांना उठवलं मॅडमनी की उठाले 4-5 लोक घ्या साड्या म्हणून घेतलं. तर मी आपलं चुपचाप बसली ती मागे. तर सुप्रियानं सर बोलले, सरांनी मी वर बघत होते ना, तर सरांनी माझ्याकडे बघितलं, म्हटलं की या तुम्ही पण या असं सर बोलतात, या तुम्ही पण या. सर खूप छान आहेत, सुप्रिया सर खूप छान आहेत, खूप म्हणजे खूप भारी आहेत. आणि खरंच त्यांना बघून आपलं पण जाणवतं, म्हणजे ते असं वाटतं की ते आपले कोणीतरी लागतात नात्याने. कधीच असं वाटलं नाही मला की ते सुप्रिया आहेत. त्यांचा हमेशा हसमुख चेहरा, हमेशा त्यांचं हमेशा त्यांचं खूप छान आहेत. ते खूप म्हणजे खूप छान आहेत. मला तर एकदम सांगू का, मनापासून त्यांना मी माझा भाव मानते. त्याच्याविषयी पण मी म्हणजे त्यांच्याविषयी पण मी बोलणार आहे. बायका त्यांना काय म्हणून चिडवायच्या राऊंड आल्यानंतर, ते व्हिडिओ मी नक्कीच तुम्हाला बनवून सांगेन ना.
तेव्हा मी त्यांना म्हणजे माझ्या भावाला कोणी काही बोलायचं नाही आज तुम्हाला पहिलंच सांगते, नाही तर मी माझ्या भावाला सांगेन असे मी त्यांना बोलायची. मग ते लोक भ्यायची की बाबा स्मिता खूप डेंजर आहे, स्मिता सांगू शकते. म्हणजे तुम्हाला पहिलंच सांगते माझ्या भावाला कोणी काही बोललं ना तर मग मी काय काय बोलेन सरांना जाऊन सांगेन मी असं म्हणायची. तर ती सर म्हणजे असं मस्ती करायच्या बायका मस्ती करतात, ते पण तुम्हाला मस्ती सांगेन मी. मस्तीचा व्हिडिओ असं करून मी एक व्हिडिओ टाकेन, ठीक आहे. काय मस्ती तिथं होती ठीक. मग मी सर मला बोललं की या तुम्ही पण या. मग मी बापरे मी खूप लाज लगत झालं मला की सरांनी मला उठवलं. मग मी असंच मी दुपट्टा असं तिथं दुपट्टा घेऊन जायला लागतं असंच. तर असं कोण आपलं तिथं उभं राहिली मी. तर सरांनी म्हटलं की सरांनी मला साडी दिली, फोटो काढला. म्हणजे मलाच असं खूप लोकांनी तोंड लपवली अशी, पण मी नाही लपवलं. मी का लपवतो, मी नाही लपवलं. मी साडी घेतली, अशी साडी घेतली, तुम्हाला दाखवते थांबा. मला तो दिवस अजून आठवते. थांबा आता घरी घालते अशीच. तर हे साडी घेतली अशी करून ते फोटो असं करून ते असं फोटो काढला, असं करून फोटो काढला. हां मग ते फोटो काढल्यानंतर मग मी म्हटलं बापरे मला साडी भेटली. मग ते झालं, ते साड्यांचा कार्यक्रम दिला आणि मग सगळ्यांना बोलले की तुम्हाला साड्या बाकीच्यांना आतमध्ये भेटणार. पण बाकीच्यांना साड्या कुणालाही भेटल्या नाहीत. जे भेटलं ते 4-5 लोकांनाच साड्या भेटल्या, बाकीच्या कुणाला साड्या नाही. साड्या त्या सगळ्या गायबच केल्या. आज वाटू उद्या वाटू, आज वाटू उद्या वाटू. ते साड्या जवळजवळ 2-3 हजार साड्या आल्या होत्या सगळ्या बायकांना पाठवायला. कुणाला साडी भेटली नाही, शिवाय 4-5 बायकांनाच भेटली, बाकी कुणाला त्या साड्या भेटल्या नाही. सगळ्या गोलमाल झाला. जाऊन दे, आपल्याला काय करायचं. मी ह्याच्याविषयी तर नाही बोलू शकत, पण ज्यांनी कुणी पाठवलं होतं ना त्याला ते असे बोलले होते की सगळ्यांना ही साडी द्या म्हणून. तर त्यांनी नाही दिल्या साड्या. हे साड्या त्या लोकांनी गोलमाल केल्या साड्या, एवढ्या मोठ्या साड्यांचा. माहिती आहे, असं नाही करायला पाहिजे. जे तुम्ही लोकांनी बाहेरनं साड्या, एखाद्या दादानी त्यांच्या फॅक्टरीमधून साड्या लेडीजसाठी पाठवल्या होत्या, त्या साड्या सगळ्या द्यायला पाहिजे होत्या. मला असं वाटते ह्या लोकांनी दिल्याच नाहीत. मी खूप दिवस मी विचारलं होती मॅडमला एक दिवशी राऊंडमध्ये की मॅडम साड्या का नाही वाटल्या. पण नंतर मॅडम म्हणतात तुला भेटली ना, तुझी भेट ना. असं बोलल्यावर मी काय करणार आहे. खूप लोक बोलले अरे आम्हाला भेटलीच नाही, आम्हाला भेटलीच नाही आम्हाला. आणि तुम्हाला माहिती आहे ना बायकांची सवय कशी असते, मला ते नका का घालाय ना, पण अशा असते ना बायकांना. विचार करा, गोष्ट आहे ना. मग त्या बायका बोलल्या जाऊन दे म्हणून तिकडं असं तसं. म्हणलं तुम्ही बोला ना राऊंडमध्ये, सरांना सांगा ना, बोला. आता मी नाही बोलू शकत, कारण मला भेटली तर मी नाही बोलू शकत ना. आता तुमच्यासाठी बोलली असती तर तुम्ही तुमच्यासाठी उभं राहील की मॅडम सर की मला खाली भेटली, मग ह्यांना का नाही भेटली असं बोलली असती. मग ह्या बायका काय करतात, आणि टायमाला मागं सरतात आणि आपल्या मुलं ढकलतात. माहिती आहे का, तसं काम झालंय बघा. ती म्हणतात ना किसको जूता साफ करने को आता है, तर ती म्हणतो मुझे नाही आता, इसको आता है. तसं काम होत आहे बघा. मग त्याच्यासाठी मी नाही बाबा काय मध्ये बोलत नव्हती, काय नव्हते एकदम. माहिती आहे, म्हणून आपण मध्ये काय बोललं नाही, कायचं नाही. ते विषय झाला, पण साड्या ना त्या लोकांना भेटल्या नाहीत. माहिती आहे, ते फॅक्टरीमधून पुण्यातनं आले होते. आता त्यांचं नाव गाव मला सगळं माहिती आहे, पण मी कशाला काय करू बाई, मला काय करायचं आहे. माझ्या ताटात माझं काही कमी पडलेलं आहे तेव्हा मी ते करत बसू एकदम. बरोबर आहे, मग मी सांगायचा मुद्दा केला, ठीक आहे. आणि खूप लोक संस्थावाले असतात ना, ते लोक खूप मदत करतात संस्थावाली. जर तुम्ही नवीन असाल तर नवीनमध्ये संस्थामध्ये नंबर द्यायचा घरचा, त्यांना फोन करून सांगायचा, मेसेज देतात. नंतर काय संस्था कोलगेट साबण रुमाल हे सगळं वाटते तिथे, ते देतात. ते लोक छोटे देतात ते एकदम. आणि खूप म्हणजे संस्था असे आपल्या मुलांचा खर्च ती लोक देतात. त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे, नक्कीच सांगेन मी. आता खूप व्हिडिओ मोठा झालेला आहे आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि असेच तुम्हाला नवीन किस्सा सांगत जाईल. माझा पाठ आता 9व्यामध्ये काय असेल ते मी सांगेन. तर असेच सांगा, तुम्हाला जर ऐकायचा इंटरेस्ट असेल तर नक्की सांगा की 9वा पाठ टाका म्हणून. तर तुम्ही मला लिहून पाठवा, मी तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर पण देईन. आणि काय काय बोलायचं आहे, काय काय सांगायचं आहे, काय काय मला जसं आठवण तसं मी सांगेन एकदा. तर तुम्ही सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे की छानसं राहावा तुम्ही पण, आणि चांगलं राहावा. कुणाला काय बोलू नका, कुणाच्या मध्ये पडू नका, आणि भांडणं टंडा नका करू. कुणाची लेकरं बाळा जर तुम्हाला लेकरं नसतील तर तुम्ही असं कुणा बेकायदेशीर लेकरं घेऊ नका. कुणाची कोर्ट कचेरीमधूनच घ्या, कारण की खूप त्रास होतो. कारण मी स्वतःहून बघितलेलं आहे. आता काय लोकांना मुलं होत नाही तर ते लोक कुणाची मुलं एकात घेतात, का तुम्ही घ्या, पण कसं कोर्ट कचेरीमधूनच घ्या, कारण खूप डेंजर केस आहे आणि खूप बेकार केस आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे लवकर बेल भेटत नाही, काहीच नाही. अशा खूप लोक आतमध्ये आहेत. आणि सगळ्यांच्या केस काय आहेत ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. आता खूप लोकांनी माझ्या मैत्रिणीची केसच्या बारेने सांगितलं, ती अजून कशी सुटली नाही, तिच्याबद्दल पण मी सांगणार आहे 9व्या पाठमध्ये एकदम, ठीक आहे.
तर सगळ्यांना माझा नमस्कार आणि असाच तुमचा सपोर्ट राहून द्या आणि असंच तुम्हाला मी छान छान व्हिडिओ बनवून दाखवत जाईन एकदम. ठीक आहे. तर चला बाय बाय, टेक केअर, लव यू.